नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तो चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो, काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट बातमी संपूर्णपणे जाणून घेत आहोत। या ठिकाणी बघितलं सोलापूर बाजार समितीमध्ये या ठिकाणी मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या भाव सुधारणा आहे। 5 ते 5.5 ते 6,000 ते 6,500 रुपयापर्यंतचे दर भेटत आहे। कमीत कमी 2,000 रुपयापासून जास्तीत जास्त 6,500 रुपये आणि सरासरी 5,000 ते 5,500 रुपयापर्यंतचे मार्केट सध्याची परिस्थिती आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्यता, कारण त्या पाठीमागचं असं आहे की मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या भावात या एकंदरीतच वाढ झालेली आहे। आणि जी परिस्थिती सध्याची आहे ती फार बिकट झालेली आहे, कारण की या ठिकाणी जो माल आहे ते शेतकऱ्यांकडे सध्या तरी उपलब्ध नाही, परंतु नवीन कांदा मार्केटमध्ये येण्यास उशीर आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी बघितलं अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। तोपर्यंत कांद्याच्या भावात या ठिकाणी चांगली सुधारणा शेतकऱ्यांना भेटू शकतो, परंतु शेतकऱ्यांकडे मुळात कांदाच राहिलेला नाही। तो कांदा आता व्यापाऱ्याने खरेदी केलेला आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारचा भाव भेटतोय, अशी काही परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात जरी वाढ झाली तरी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याने थोडाफार मुबलक प्रमाणात कांदा आहे आणि त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव भेटतोय, परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो कांदा शेतकऱ्यांनी विकला त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कांदा या ठिकाणी भाववाढ भेटली नाही। ही भाववाढ कशामुळे झाली तर व्यापारीने चांगल्या भावाच्या कमी भावात शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केला, चांगल्या भावाने विकला आणि त्यामुळे किरकोळ विक्रेते सुद्धा आपला कांदा घेताय आणि जास्तीच्या भावाने आणि ते आणखीन दुप्पटपटीने विकताय। म्हणजे या साखळीमध्ये कांद्याच्या भावात भाववाढ झालेली आहे आणि भाववाढ या ठिकाणी कांदा बाजारभाव अभ्यासक सांगतात की नवीन कांदा मार्केटमध्ये येऊस तर म्हणजे नवीन कांदा मार्केट येईपर्यंत या ठिकाणी नवीन कांदा मार्केटला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशी काही सद्यस्थिती राहील, तोपर्यंत सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही पाहिजे। त्यामुळे या ठिकाणी कांद्याच्या भावात तेजी राहू शकते। धन्यवाद। लाईक शेअर, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।